तर हाय हॅलो नमस्कार, मी संगीता स्वागत करते तुमचे माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर काल मी नांदुऱ्याला गेली होती, हे तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे। तर नांदुऱ्याला मी काही छोटी मोठी खरेदी केली, ते आता तुमच्यासोबत शेअर करते। तसं तर मला खूप काही घ्यायचं होतं, पण जे पाहिजेत होतं ते मिळालंच नाही। मी नर्सरीमध्ये सुद्धा गेली होती, कारण मला झाडं घ्यायची होती, पण जसे पाहिजेत तसे झाडं तिथे नव्हतेच। तर मग छोटी मोठी खरेदी केली, तर दाखवते मी तुम्हाला आता मी काय काय खरेदी केलेली आहे। तर येणाऱ्या शुक्रवारी रक्षाबंधन आहे, आणि रक्षाबंधनसाठी मी आपल्या दुकानामध्ये विकण्यासाठी राख्या खरेदी केल्या आहेत। तर मस्त छान छान राख्या खरेदी केलेल्या आहेत। तिथं गेल्यानंतर असं होतं ना, कोणत्या राख्या घेऊ आणि कोणत्या नाहीत, म्हणून थोड्याफार अशा राख्या मी आणलेल्या आहेत आपल्या दुकानात विक्रीसाठी। दाखवते मी तुम्हाला, बघू शकता। आता त्या एकात एक अशा गुंता झाला आहे त्याचा, नंतर मोकळ्या करून नंतर मग दुकानामध्ये लावून देईल। त्यानंतर ह्या पण आणलेल्या आहेत। कशी वाटली डिझाईन? हे एक डिझाईन आणलेली आहे। हे 2 बॉक्स आणलेले आहेत। ही डिझाईन पहा, आणि ही डिझाईन मला खूप जास्त आवडली होती, म्हणून मी 2 बॉक्स आणलेले आहेत। त्यानंतर मुलांसाठी ह्या राख्या आणलेल्या आहेत। छोटे छोटे मुलं घेतात ना, अशा मोठू पतलूच्या ह्या राख्या पण आणलेल्या आहेत। त्यानंतर ह्या अशा सिल्वर कोटिंगमध्ये सुद्धा आणलेल्या आहेत, आणि ह्या लवकर खराब पण होत नाहीत। आणि मग अशा धाग्यामधले आणलेले आहेत। तर ह्या एवढ्या आणलेल्या आहेत। त्यानंतर ना मी 2 साड्या घेतलेल्या आहेत, हे बघू शकता। आणि मला ब्लॅक कलर सर्वात जास्त आवडीचा आहे माझ्या, म्हणून मी ही ब्लॅक कलरची साडी घेतलेली आहे। आणि एकदम अशी मऊ आहे, ब्रासोमध्ये येते ही साडी। ते अंगावर टाकून दाखवते तुम्हाला कशी दिसते ते। आणि ह्या साड्या मी वापरासाठीच घेतलेल्या आहेत। वापरायला अशा हलक्या फुलक्या साड्या बऱ्या पडतात। कशी दिसते? मला आवडली होती म्हणून घेतली मी। आणि त्यानंतर आणखीन एक घेतलेली आहे, आणि हे ना सेल लागलेलं होतं, त्या सेलमधलेच घेतलेले आहे मी। तर मला ही सेलमध्ये 550ला एक साडी पडलेली आहे। ही एक घेतलेली आहे, आणि ही पण सॉफ्ट अशी नरम बांधून येते। आणि या साडीवर असे छोटे छोटे स्टोन पण आहेत। खोलून दाखवते तुम्हाला। कलर कसा वाटला? छान आहे ना? हे पण अंगावर टाकून दाखवते तुम्हाला, कशी दिसते सांगा मला कमेंटमध्ये। आणि हा पण कलर मला खूप आवडला होता, आणि असा कलर माझ्याकडे नव्हता पण, म्हणून ही पण एक साडी घेतली। तर ह्या दोन्ही साड्या मला 550ला एक अशी साडी पडलेली आहे। त्यानंतर
आणि त्यानंतर हे 2 पेटीकोट पण घेतले. त्या 2 साड्या घेतल्या आहेत ना, त्याच्यावर मॅच पण होतील. तर हा ब्लॅक कलरच्या साडीवर मॅच होईल आणि हा जी चॉकलेटी कलरची साडी घेतली आहे ना, त्याच्यावर मॅच होईल. तर हे पेटीकोट मला 120ला एक असे पडलेले आहेत, 240ला जोडी. आणि त्यानंतर आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यात जेवढ्या पायपुसण्या आपल्याकडे असतील तेवढ्या कमीच पडतात, म्हणून ह्या 2 पायपुसण्या पण घेतलेल्या आहेत. आणि ह्या पायपुसण्या खूप स्वस्त मिळाल्या मला, 100ला जोडी. दाखवते तुम्हाला. साईज पण मोठी आहे आणि छान पण आहे. तर 100ला जोडी खूप छान परवडल्या ह्या पायपुसण्या मला. आणि त्यानंतर दादूसाठी 2 टी शर्ट पण आणलेले होते आणि एक तर त्याने घालूनही घेतला. आणि हा एक आहे अशाच डिझाईनमध्ये, ब्लॅक कलरमध्ये होता एक. आणि हे एक टी शर्ट आहे. ही टी शर्ट मला 500ला एक असे 1000 रुपयाला जोडी पडली. आणि त्यानंतर हे घराचे नळ थोडेसे लिखित झाले होते म्हणून नळ पण घेतले. हा बेसिंगचा नळ, कारण ते नळ माझे पहिले नळ खराब झाले होते. हा बेसिंगचा आहे. आणि 2 साधे घेतले संडास बाथरूममध्ये. तर एवढी खरेदी केली ताईंनो. कशी वाटली तुम्हाला माझी खरेदी कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग आता हा सर्व पसारा आवरून घेते. आणि माझा स्वयंपाक पण झालेला आहे, पण जेवण अजून बाकी आहेत. तर आता हे सर्व आवरून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला. चला मग आता सर्व आवरून झालेलं आहे माझं आणि दाखवते मी आज स्वयंपाकात काय काय बनवलं आहे ते. तर आज मी स्वयंपाकात पाहू शकता इथे साधा भात बनवला आहे. त्यानंतर आलू वांग्याची भाजी बनवली आहे. आणि इथे या कुकरमध्ये वरण पण बनवलं आहे. आणि त्यानंतर इथे मी पोळ्या पण बनवून घेतलेल्या आहेत. पाहू शकता सर्वांसाठी मी पोळ्या बनवल्या आहेत आणि तुमच्या दादांसाठी एक चपात्यांची गड्डी बनवली आहे. तर इथे आमची जेवणं वगैरे झाली होती आणि आता ह्या समया मी घासायला घेतल्या आहेत आणि काही दिवे पण आहेत. तर त्यासाठी मी आधी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यानंतर ह्या समया दाखवते मी तुम्हाला किती चिकट झालेल्या आहेत ते. तर ह्या समया आपल्याला लावायला छान वाटतात, पण घासायला तेवढीच दमछाक होते. म्हणून मी ही सोपी पद्धत तुम्हाला सांगते. या पद्धतीने जर तुम्ही समया साफ केल्या तर तुमच्या समया अगदी नव्यासारख्या निघतील. तर मी इथे पाणी उकळायला ठेवले होते आणि ह्या समया आधी खोलून घेते. खोलल्यामुळे अगदी कळणकळा त्यांच्या साफ निघतात, म्हणून इथे समया मी आधी खोलून घेते. तर एका समयीची वरची बाजू तर माझ्याच्याने खुलली, पण खालची बाजू माझ्याच्याने खुलतच नव्हती. अगदी हाताला कापा पडून गेला होता. म्हणून मी तुमच्या दादांना आवाज दिला आणि त्यांनी मला ह्या सर्व समया खोलून दिल्या. ह्या समयांना मी 8-15 दिवसातून अशा साफ करत असते, पण तरीही त्या तेलामुळे एवढ्या घट्ट फिट्ट अशा होऊन जातात की लवकर खोलल्या पण जात नाही. आणि तुमच्याही घरात ह्या समया, पणत्या, निरंजन, दिवे हे असे चिकट होतच असतील तर तुम्ही ना ही माझी सोपी ट्रिक वापरा. कारण या पद्धतीने जर तुम्ही साफ केले तर तुमचा टाईम पण वाचेल आणि लवकर साफही होतील. तर पाहू शकता इथे मी अर्धा लिंबू पाण्यात टाकून दिला आहे आणि त्यानंतर भैया पावडरसुद्धा थोडीशी टाकून दिली पाण्यामध्ये. आणि तुमच्याकडे जर शिल्लक लिंबू असतील तर तुम्ही 2-3 लिंबूही पिळून टाकू शकता, पण माझ्याकडे अर्धाच लिंबू होता म्हणून मी तेवढाच टाकला. आणि नंतर पाण्याला उकळी पण आली होती म्हणून पाण्यामध्ये खोललेल्या समया आणि सर्व दिवे टाकून दिले आणि पाण्याला चांगलं अर्धा घंटा असं
उकळू दिलं. तर पाणी उकळत असतानाच आपल्याला चिमट्याच्या सहाय्याने 2-3 वेळा हे सर्व निरंजन आणि दिवे आणि समया अशा फिरून घ्यायचे आहेत, जेणेकरून गरम पाण्याने ते सर्व असे त्यातील घाण सर्व मेल्ट होईल आणि आपले दिवे पटकन निघतील. त्यासाठी तर पाहू शकता मी इथे चिमट्याच्या सहाय्याने सर्व फिरून घेतले आहे. आणि मला इथे मटकी पण भिजत घालायची होती, म्हणून मी मटकी एका स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर ते पाणी फेकून देऊन त्यानंतर त्या मटकीमध्ये दुसरं स्वच्छ पाणी टाकलं आणि हे मटकी मी अशीच दिवसभर भिजत घालणार आहे आणि रात्री एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहे, जेणेकरून उद्या सकाळी त्या मटकीला छान असे कोंब येतील. तर आता मी हा उकळत्या पाण्याचा गंज खाली काढून घेतला होता आणि आता या गरम पाण्यातून चिमट्याच्या सहाय्याने सर्व समया आणि दिवे बाहेर काढून घेणार आहे आणि आता ते साफ करायला घेणार आहे. तर आता मी येथे एक वाटी घेतली आहे आणि त्या वाटीमध्ये थोडीशी भैया पावडर घेतली आहे आणि फक्त भैया पावडरचाच वापर करून आता मी इथे ह्या सर्व समया आणि दिवे घासून घेणार आहे. मी यामध्ये निरमा वगैरे काहीच घेतले नाही, फक्त भैया पावडरच घेतलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता हा दिवा किती चिकट दिसतो. तर इथे मी त्या भैया पावडरने हा दिवा चोळून अगदी स्वच्छ करणार आहे आणि रिझल्ट पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि एकदा हे या गंजामध्ये गरम पाणी आहे तर त्यातून सुद्धा हा काढून घेते आणि नंतर पुन्हा एकदा त्याच्यावर भैया पावडरचा हात फिरवते. तर आता तुम्ही पाहू शकता रिझल्ट तुमच्या डोळ्यांसमोर आहे. तर एकदम नव्यासारखी आपली समई इथे निघलेली आहे आणि बिफोर आफ्टर रिझल्ट तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता. हे सर्व साफ करता करता किचन वटाही आणि सिंकही बराच घाण झालेला होता, म्हणून मी सिंकही घासून घेतला आणि किचन वट्यावरही पाणी मारून स्वच्छ किचन वटा पुसून घेतला. आणि त्यानंतर सिंकच्या वरतीच मी इथे एका कपामध्ये छोटासा मनी प्लांटचा वेल लावलेला होता. त्या वेलवरही मला थोडीशी धूळ बसलेली वाटत होती, म्हणून मी आता लगे हात त्याच्यावरही पाणी मारून घेतला आणि वेल साफ करून पुन्हा जिच्या तिथे ठेवून दिला. तर आता या व्हिडिओची मी इथेच एंडिंग करणार आहे, कारण व्हिडिओ आपला खूप लांब होऊन जाईल. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.